हॅलो, आय सी टी ट्रेनर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत कम्प्युटर आणि ह्युमनमध्ये नक्की काय फरक आहे. म्हणजे कम्प्युटर ज्या पद्धतीने काम करतो त्याच पद्धतीने ह्युमन काम करतात का, तर हे आपण आज पाहणार आहोत. हा आहे कम्प्युटर. कम्प्युटर मीन्स हा मॉनिटर, CPU, माऊस, कीबोर्ड अँड स्पीकर. आता या कम्प्युटरबद्दल सांगायचं म्हटलं तर कम्प्युटर वर्क्स व्हेरी फास्ट. कम्प्युटर काय करतो, काम अगदी जलदरित्या करू शकतो. कम्प्युटर मेक्स आवर वर्क व्हेरी इझी. कम्प्युटरमुळे आपल्या गोष्टी अगदी आपल्याला सहजरित्या म्हणजे आपली कामं अगदी सहजपणे पूर्ण होत आहेत. कम्प्युटर कॅन रिमेंबर मेनी थिंग्स. कम्प्युटर्स खूप साऱ्या गोष्टी अगदी सहजरित्या लक्षात ठेवत असतो. म्हणजे आपण ज्या काही गोष्टी कम्प्युटरमध्ये स्टोअर केलेल्या आहेत, सेव्ह केलेल्या आहेत, त्या आपल्याला ज्या वेळेला हवेत त्यावेळेला आपण त्या तिथून पाहू शकतो, घेऊ शकतो. इट कॅन डू बिग कॅल्क्युलेशन्स व्हेरी फास्ट कम्पेअर टू ह्युमन. जर असं पाहिलं तर कम्प्युटर हा बिग कॅल्क्युलेशन्स अगदी फास्ट म्हणजे मोठे मोठे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स वगैरे असतील तर ते अगदी फास्ट आपल्याला त्याचे ॲन्सर्स देऊ शकतो. इट डज नॉट गेट टायर्ड इवन इफ इट वर्क फॉर अ लाँग टाईम. म्हणजे कम्प्युटरने जर 2 तास काम करू देत, 3 तास काम करू देत, तर कम्प्युटर असं म्हणत नाही की नाही रे बाबा आता मी थकलोय, आता मी काही काम करणार नाही. असं कधीही होत नाही. कम्प्युटर हा कधीही थकत नाही. तो जेवढा वेळ आपण त्याच्याकडून काम करून घेतो तेवढा वेळ तो आपल्याला रिस्पॉन्ड देत असतो. फक्त लॅपटॉपच्या बाबतीत असं आपण म्हणू शकू की त्याची बॅटरी आपण नेहमी फुल चार्ज केली पाहिजे. नाही तर तुम्ही म्हणताय की कम्प्युटर तर थकत नाही, त्याचं काम तो खूप वेळ करू शकतो. पण लॅपटॉप ही अशी गोष्ट आहे की त्याची बॅटरी 100% तुम्ही चार्ज करा किंवा त्याच्या चार्जिंगकडे तुम्ही लक्ष द्या की तो चार्ज असेल तर तो लाँग टाईम काम करू शकतो. कम्प्युटर डज नॉट मेक मिस्टेक. कम्प्युटर ज्यावेळेला काम करतो त्यावेळेला तो मिस्टेक करत नाही. ह्युमन ज्या पद्धतीने कमांड देत आहेत त्या पद्धतीने त्या कमांडला, त्या प्रॉम्प्टला कम्प्युटर हा रिस्पॉन्ड देत असतो. इट कॅनॉट थिंक. कम्प्युटर स्वतः विचार करत नाही. कम्प्युटरला इमोशन्ससुद्धा नाहीत. लक्षात ठेवा मित्रांनो, कम्प्युटर कॅनॉट थिंक और कम्प्युटर डोंट हॅव एनी इमोशन्स. आता हे झालं पूर्ण कम्प्युटरच्या बाबतीत. आता आपण पाहूयात की ॲज अ ह्युमन बिईंग दे कॅनॉट वर्क व्हेरी फास्ट. ॲज अ ह्युमन बिईंग ह्युमन कॅनॉट वर्क व्हेरी फास्ट. तो ह्युमन अगदी तेवढ्या जलद रीतीने अगदी फास्ट काम करू शकत नाही. दे कॅनॉट रिमेंबर मेनी थिंग्स. आपण ॲज अ ह्युमन बऱ्याचशा गोष्टी आपण विसरत असतो किंवा एखादी गोष्ट रोजच्या वापरातील असेल आणि आपल्याला जर एखाद्या वेळेला एखाद्या गोष्टीचं, एखाद्या व्यक्तीचं नाव आपल्याला माहिती असतं पण ऐन वेळेला अशी सिच्युएशन येते की आपण ते नाव पूर्णपणे विसरून जातो. तेवढ्या एका मिनिटासाठी असं होतं की आपण विसरतो, पण कम्प्युटर विसरत नाही. दे कॅनॉट डू बिग कॅल्क्युलेशन्स व्हेरी फास्ट कम्पेअर टू कम्प्युटर. आपण जर असा विचार केला की ह्युमन्स हे मोठे मोठे कॅल्क्युलेशन्स अगदी फास्ट पद्धतीने करू शकत नाहीत. नेक्स्ट आहे दे गेट टायर्ड इफ दे वर्क फॉर अ लाँग टाईम. ह्युमनने एखादी काम अगदी 1 तास केलं, 2 तास केलं तर काय होतं की थोड्या वेळात त्यांचं स्टॅमिना संपतो किंवा त्यांना थकवा जाणवतो. पण कम्प्युटर हा कधीही थकत नाही. दे कॅन मेक मिस्टेक. ॲज अ ह्युमन बिईंग ह्युमनकडून मिस्टेक ह्या होतातच, परंतु कम्प्युटर डज नॉट मेक मिस्टेक बट ह्युमन कॅन मेक मिस्टेक. दे कॅन थिंक. येस, ह्युमन हे नेहमी विचार करूनच प्रोसेस करत असतात, विचार करूनच काम करत असतात. कम्प्युटर हा विचार करत नाही, परंतु ह्युमन हा विचार करतो आणि ह्युमनकडे इमोशन्स असतात. जसं की कम्प्युटरकडे इमोशन्स नसतात परंतु ह्युमनकडे इमोशन्स असतात. ह्युमन कॅन थिंक. सो स्टुडंट्स, हे पूर्ण झालं आपल्या कम्प्युटर आणि ह्युमन यांच्यातील डिफरन्स. तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नक्की कम्प्युटर आणि ह्युमनमध्ये काय डिफरन्स आहे. आणि तुम्ही जर प्रथमच नवीनच ह्या ICT ट्रेनर यूट्यूब चॅनलला व्हिजिट करत असाल तर हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा म्हणजे अपडेटेड व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.